झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आता आपण भेट देणार आहोत एका अशा गावाला ज्या गावात कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचं बालपण गेलं आणि याच गावातून गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन अवघ्या महाराष्ट्राला ग्रामस्वच्छतेचा संदेश दिला। जाऊया गाडगेबाबांच्या आजोळाला। गाव तिथे झी 24 तास या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आहोत अकोला जिल्ह्यात। अकोला जिल्ह्यातील कोणत्या गावाला भेट देणार आहोत पाहूया। आपण जाणार आहोत मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा या गावात। दापुरा या गावातील समस्या काय हे जाणून घेऊया। आज आपण महाराष्ट्रातील एका अशा गावात जाणार आहोत। हे गाव कर्मभूमी आहे महाराष्ट्रातील एका संत महापुरुषाची। या संत महापुरुषाच्या नावानं राज्य सरकारनं ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलंय। होय, हे गाव आहे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचं आजोळ। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा हे या गावाचं नाव। ज्या गाडगेबाबांनी आपल्या झाडूनं गावातील विचार आणि वाणीनं लोकांच्या मनातील घाण दूर केली, त्याच गाडगे महाराजांचं बालपण आणि तरुणपणाचं साक्षीदार असलेलं हे दापुरा गाव। 350 लोकसंख्या असलेलं हे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसलंय। गुंजवाडा, दापुरा, टाकवाडा आणि शिरताळा या 4 गावांची मिळून या गावाची गट ग्रामपंचायती आहे। या गावातील कोळसकर कुटुंबीय म्हणजे गाडगेबाबांचा आजोळ। गाडगेबाबा लहान असताना त्यांची आई त्यांच्या माहेरी राहायला आली। याच गावानं गाडगे महाराजांचं बालपण आणि 25वी पर्यंतचं तरुणपण जवळून पाहिलंय। या गावात आजही त्यांच्यासोबत काम केलेले अनेक अनुयायी हयात आहेत। या गावातील कोळसकर कुटुंबियांनी आजही गाडगेबाबांचा सदरा व्यवस्थित जपून ठेवलाय। या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कोळसरा गावाजवळ पूर्णा आणि पेढी नदीचा संगम झालाय। पूर्णा नदीनं या गावाचं जीवन समृद्ध केलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।